कोई हमें इग्नोर करे तो क्या करना चाहिए और क्यों करता है कोई हमें इग्नोर? अकॉर्डिंग टू सायकॉलॉजी, स्पिरिच्युअलिटी ही एक कंडिशनिंग आहे. तर तुम्ही पर्सनली देवावर विश्वास ठेवता का नाही? कधी-कधी एखादी रील बघितली, एखादा मोटिव्हेशनचा व्हिडिओ बघितलं तर खूप मोटिव्हेटेड वाटतं. पण ते मोटिव्हेशन आयुष्यभर किंवा कायम राहण्यासाठी काय करायला पाहिजे? माझ्या रागावरती कंट्रोल मी कसा करायचा? हॅलो एव्हरीवन, व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग. दिस इज सोनाली, सायकोलॉजिस्ट अँड काउन्सलर. मी माझ्या इन्स्टा फीडला एक स्टोरी टाकली होती, की त्याच्यामध्ये मी विचारलं होतं, की मला क्वेश्चन्स विचारा जे तुमच्या मनात आहे, व्हॉट एव्हर इन युअर माइंड. तर मला बऱ्याच लोकांचे बरेच असे प्रश्न आलेले आहेत, की कुणी त्यांच्या करिअरबद्दल कन्फ्यूज आहे, कुणी त्यांच्या रिलेशनबद्दल कन्फ्यूज आहे, कुणी लव्ह लाईफला घेऊन डिस्टर्ब आहे, कुणाला स्वतःलाच ओव्हर थिंकिंग होतंय, कोणी स्वतःच डिप्रेशनमध्ये चाललंय. तर या सगळ्या गोष्टींवरती इन्स्टंट काय सोल्युशन असू शकतं किंवा अशी कुठली गोष्ट तुम्ही करू शकता की जेणेकरून तुम्हाला त्या मोमेंटला इझी आणि लाईट अँड फील होईल, असा कुठला विचार तुम्ही स्वतःचा बदलू शकता जेणेकरून तुम्हाला आणखी बेटर फील होईल. तर या गोष्टींवरती आपण बोलणार आहोत. सो फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याकडे प्रश्न आलाय, दॅट इज द माझ्या रागावरती कंट्रोल मी कसा करायचा. बेसिकली माय डिअर वन्स, मला एकच गोष्ट सांगायची आहे की कधीच आपण असं नसतो की आपल्या भावनांवरती कंट्रोल नसतात. मी ऑलवेज एक एक्झाम्पल देत असते की समजा तुम्ही एका हाय का क्लास कंपनीमध्ये जॉब करताय किंवा तुम्ही जिथे कुठे जॉब करताय, त्या ठिकाणी तुमचा बॉस तुमच्या समोर आलाय आणि तुम्हाला खूप जोरात, म्हणजे एकदम असं झालंय की आता काय करू, मला खूप राग आलाय. त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही बॉसला जाऊन मारता का? त्याला शिव्या देता का? त्याच्या अंगावरती धावून जाता का? नाही जात. तुम्ही कंट्रोल करता. कितीही राग आला तरी कंट्रोल करता. कारण माहिती आहे तो माणूस आपल्या अकाउंटला सॅलरी देतो, आपल्या अकाउंटला सॅलरी पाठवतो. आपला राग अनावर कधी होतो आणि कोणावर होतो माहिती आहे? ज्या लोकांना आपण कंट्रोल करू शकतो, आपल्या कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंटमध्ये आपला राग अनावर होतो आणि आपण असं राहतं, की माझा राग माझ्या नियंत्रणात राहत नाही आणि आपण समोरच्या व्यक्तीला म्हणतो, की तुला माहिती आहे ना मला राग कंट्रोल होत नाही, तू असं वागू नकोस. बट माय डिअर वन्स, असं कधीच नाही होत, की राग कंट्रोल नाही होत. तुम्ही स्वतःला रागिष्ट समजता, तुम्ही स्वतः स्वीकारता तो राग आणि तुमच्या शरीराचा एक भाग बनवता त्याला, आणि म्हणून तुम्हाला तुमच्या रागापासून वेगळं होता येत नाही. ॲक्च्युली राग आणि तुम्ही ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला राग येतो, तुम्ही राग आणता. ॲक्च्युली राग ही तुमच्या आतली एक म्हणजे तुमच्या इनबिल्ट असलेली हात, पाय आणि डोकं असल्यासारखी एखादी गोष्ट नाही आहे. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, की कधीच असं स्टेटमेंट नाही करायचं, की माझा राग माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. तर तुम्ही हे स्टेटमेंट करू शकता, की माझ्या भावना माझ्या कंट्रोलच्या बाहेर कधी-कधी जातात, पण मी त्यांना कंट्रोल करू शकतो. माझा राग कधी-कधी अनावर होतो, पण मी त्याला कंट्रोल करू शकतो. आता तुम्ही मला म्हणाल, की "मॅडम, अचानक राग आल्यावर होतो एक्सप्रेस, मग काय करायचं आता? म्हणजे होतं माझ्याकडून असं." मग त्यावेळेस मला एक गोष्ट तुम्हाला सजेस्ट करायची, की जेव्हा-जेव्हा तुम्हाला राग आला, तुम्ही तो एक्सप्रेस केला, तो कंट्रोलच्या बाहेर गेला, तुम्ही काहीतरी 2 शिव्या दिल्या, कुणाला तरी 2 फटके मारले, त्यानंतर तुम्हाला रिअलायझेशन झालंय. तुम्ही मला इथे प्रश्न विचारलाय, की राग अनावर होतो, म्हणजे तुम्हाला त्याचं रिअलायझेशन होतंय, की का मला राग आला किंवा मला यायला नको होता किंवा मी असं रिॲक्ट करायला नको होतं. मग बेसिकली ज्यावेळेस तुम्हाला रिअलायझेशन होईल, त्यावेळेस ज्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही तो जशा पद्धतीने व्यक्त केलाय, त्या व्यक्तीला जाऊन, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सॉरी बोलायचंय. आता याने आपण कमीपणा घेत नाही, कमीपणा घेऊ पण नका. पण राग हा तुमच्यासाठीच वाईट आहे. तुमच्या आत आग लागते ना, ती आग आपल्या शरीरासाठी चांगली नाहीये. त्यामुळे जेव्हा-जेव्हा तुम्ही एक्सप्रेस केला राग, तुमच्याकडून चुकून एक्सप्रेस झाला, तुम्हाला नव्हतं बोलायचं पण तुम्ही बोलून गेला, तुम्हाला कळलंय ना असं झालंय, तुम्ही जायचं त्या ठिकाणी आणि तुम्ही सॉरी बोलायचं. सॉरी का बोलायचं असतं? आपण का शिकवतो से सॉरी, से प्लीज? कारण सॉरी बोलल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये जातं, म्हणजे एक काइंड ऑफ मेसेज जातो, की आपल्याला परत ही गोष्ट करायची नाहीये. आता सॉरी बोलताना पण असं सॉरी नाही बोलायचं, "हां, मग सॉरी." म्हणजे तुम्ही म्हणाल, "हां, मॅडमने सांगितलंय. हां, मग सॉरी. चल सॉरी." असं नाही बोलायचं. तुम्हाला ते फील झालं पाहिजे, की खरंच मी हे नव्हतं करायला पाहिजे. आय एम रिअली, रिअली सॉरी. आणि एकदा तुम्ही हे एक्सप्रेस केलं, एकदा तुमच्या मेंदूवरती वेळ आली सॉरी बोलायची, तर नेक्स्ट टाईम अशा गोष्टी करताना मेंदू विचार करतो. सो दॅट्स वाय माय डिअर वन्स, तुम्ही रागिष्ट नाहीये. तुमचा रागावर कंट्रोल नाहीये असंही नाहीये. यू कॅन कंट्रोल
कंट्रोल युअर इमोशन्स. फक्त सुरुवातीला थोडी काळजी घ्यायची आहे. रिॲक्ट झाल्यानंतर काळजी घ्या. हळूहळू रिॲक्ट होण्याकडे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिॲक्ट व्हायला लागाल तुमचा मेंदू तुम्हाला संदेश देईल. आणि ऑलवेज स्वतःला सांगा की माझ्या भावना माझ्या नियंत्रणात आहेत तुमच्या भावना तुमच्या नियंत्रणामध्ये. तुम्ही करू शकता स्वतःला कंट्रोल. बिलीव्ह यू मी सायकोलॉजिस्ट आहे, मला माहिती आहे ह्या मनाच्या गोष्टी. तुम्ही करू शकता कंट्रोल, करू शकता. सेकंड क्वेश्चन असा आहे जो सगळी माणसं फील करत असणार आहेत त्यांच्या लाईफमध्ये, जे सोशल मीडिया वापरतात, जे इंस्टाग्राम वापरतात, जे फेसबुकवरती गोष्टी काही बघतात, रील्स बघतात, ते सगळ्या लोक फील करतात. दॅट इज की मॅडम, कधी कधी एखादी रील बघितली, एखादा मोटिवेशनचा व्हिडिओ बघितलं तर खूप मोटिवेटेड वाटतं. पण ते मोटिवेशन आयुष्यभर किंवा कायम राहण्यासाठी काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट, दुसऱ्यांकडून मोटिवेशन घेणं बंद करा. तुम्ही स्वतःचं ओन मोटिवेशनचं सोर्स बना. मोटिवेशन इट इज लाईक अ बाथ. आणि ते केव्हा येतं माहितीये? ज्या वेळेस ते आतून असतं, ज्या वेळेस तुमच्या जगण्याला कारण असतं ना, त्यावेळेस आलेलं मोटिवेशन हे खरं मोटिवेशन असतं. मोटिवेशन दोन प्रकारचे असतात, एक असतं इंटरनल आणि दुसरं असतं एक्सटर्नल. ज्या ज्या लोकांना असं होतं ना की सतत कुणीतरी पुश करायची, कुणीतरी डोस द्यायची गरज असते, सारखं कुणीतरी किक मारायची मग तो चालणार, त्याची चावी फिरवायची मग तो फिरणार, त्या लोकांचं असं असतं की त्यांना एक्सटर्नल मोटिवेशनची सवय लागलेली असते. ऑलवेज तुम्हाला कुणीतरी, नाही तू कर सकता है भाई, तू ऐसे कर सकता है, तू वैसे कर सकता है, असं केलं की ते मोटिवेट होतात. मग 4 दिवस चालतात आणि परत बंद पडतात. पण ज्या माणसाला एक इंटरनल मोटिवेशन असतं, स्वतःच्या आतून मनातून स्वतःचं आलेलं मोटिवेशन, त्याला काहीतरी कारण असतं की एखादी गोष्ट, जसा अभ्यास असेल, रोज तुम्ही कामावर जाणं असेल, रोज तुम्ही कुणाला तरी भेटणं असेल, एखादी मीटिंग करणं असेल, पैसे वाचवणं असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय कशासाठी? अंतिम सत्य, अंतिम ध्येय काय आहे ती गोष्ट करण्याचं, हे जर तुम्हाला कळालं, तर तुमचं मोटिवेशन संपत नाही. अजिबात संपत नाही. त्यामुळे तुमच्या जगण्याचं कारण शोधा. आधी लाईफची एक क्लॅरिटी येऊ द्या. लाईफची क्लॅरिटी आणण्यासाठी तुम्ही गोष्टी कशासाठी करताय, का करताय, तुमच्या चांगल्या बाजू, वाईट बाजू, तुम्हाला समाजातल्या कुठल्या गोष्टी आवडतात, कुठल्या नाहीत आवडत, स्वतःतल्या कुठल्या गोष्टी आवडतात, नाहीत आवडत, कुणाच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काम करताय. बरीच लोकांचं मोटिवेशन असतं, पैसा, मॅडम पैसा, पैसा, पैसा. पण तुमच्याकडे पैसा आला तरी पण मी अशी कितीतरी माणसं बघितली की त्यांच्याकडे भरभक्कम पैसा आहे तरी पण सॅटिस्फाईड नाही आहेत. कारण जगण्याचं शेवटचं सत्य हे पैसा नाहीये, मटेरियलिस्टिक गोष्ट नाहीये. सॅटिस्फॅक्शन हे मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये नाहीये. ते तुमचं आनंदात आहे, तुमच्या प्रेमात आहे, तुमच्या पीस ऑफ माइंडमध्ये आहे. आणि तुम्हाला नक्की काय हवंय, कुणासाठी, कशासाठी, का करताय गोष्टी, याचं कारण तुम्हाला माहीत असेल ना, तर तुम्हाला कोणी चावी द्यायची गरज नसते. त्यामुळे कारण शोधा. तुमच्या जगण्याचं कारण शोधा. तुम्हाला मोटिवेशनची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतःला मोटिवेट करत राहाल, ऑलवेज करत राहाल. सो जस्ट फाइंड. आणि जर ते पण म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करता येत नसेल, तर असे कितीतरी वर्कशीट्स अवेलेबल असतात की जे तुमच्या जगण्याला कारण देतात. तुमच्या व्हॅल्यूज काय, तुमच्या इथिक्स काय, तुमचे मॉरल्स काय, सगळं लिहा रे, लिहा, लिहा, लिहा. जेवढं तुम्हाला तुमच्याबद्दल लिहिता येतील तेवढं लिहा आणि त्याच्यातून काहीतरी सापडेल. 1000 गोष्टी ट्राय केल्यानंतर एक गोष्ट सापडते आणि ती बनते तुमच्या आयुष्याचं पर्पज. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ट्राय करायच्यात. उगाच 2 गोष्टी ट्राय करून नाही माझं मोटिवेशन संपलं असं नाही म्हणायचं. यू जस्ट हॅव टू ट्राय ट्रिमेंडस अमाउंट ऑफ थिंग्स आणि त्याच्यातून एक सापडेल तुमचं मोटिवेशन. सो सर्टनली दॅट इज इट इज. थँक यू. थर्ड क्वेश्चन असा आहे, एक सायकोलॉजिस्ट, आय थिंक त्या सायकोलॉजिस्ट असतील किंवा त्यांनी मला विचारलेलं आहे. दॅट इज की अकॉर्डिंग टू सायकोलॉजी स्पिरिच्युअलिटी ही एक कंडिशनिंग आहे. तर तुम्ही पर्सनली देवावर विश्वास ठेवता का नाही? ॲक्चुअली हा प्रश्नाचं उत्तर मी असं देईल की आय बिलीव्ह इन बिलिव्हिंग. मी विश्वास ठेवण्यावर विश्वास ठेवते. देव आहे, नाही, एखादी एनर्जी आहे, नाही, ह्याची शाश्वती कुठेच नाहीये अजून. म्हणजे बेसिकली अंतिम सत्य काय आहे तर कोणालाच माहिती नाहीये. एक सर्वसामान्य माणूस असतो, त्याला पण अंतिम सत्य माहिती नाही. तो म्हणतो असला तर असेल, नाही तर नसला तर नसेल. एक खूप साऱ्या सगळ्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून, लॉजिकल रिझनिंग देऊन, तर्कशास्त्र वापरून, सगळ्या गोष्टी करून पण एक माणूस असाच म्हणतो की माहिती नाहीये.
सो बेसिकली सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर, सायकॉलॉजीचा, फिलॉसॉफीचा अभ्यास केल्यानंतर, काही लेक्चर्स केल्यानंतर, काही शास्त्र शिकल्यानंतर, संमोहन शिकल्यानंतर, बेसिकली देव ही एक कॉन्सेप्ट आहे जी आपण लोकांनी आपल्या आधारासाठी बनवली आहे. पण माणसांना आधाराची गरज आहे. त्यामुळे देव तो आधार सावरून नेत असेल, त्या गोष्टी सावरून नेत असेल तर चालण्यासारखं आहे. एखादा क्लायंट माझ्याकडे आला आणि तो जर स्पिरिच्युअल असेल, त्याचा पांडुरंगावर विश्वास आहे, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तर मी त्याला नाही म्हणू शकत की तुमचा पांडुरंग नाहीये, ती तर फक्त एक कॉन्सेप्ट आहे. नाही, आय बिलीव्ह की ठीक आहे, तुझा पांडुरंगावर विश्वास आहे, तर पांडुरंगाच्या कृपेने आपण ट्रीटमेंट व्यवस्थित करू, तुम्ही बरे व्हाल. एखादा व्यक्ती पूर्णपणे असा येतो की त्याचा देवावर कसलाच विश्वास नाही, त्यावेळेस त्याला आपण सायन्स समजून सांगू की बाबा कसं असतं, हे काय असतं. तर मग आपण स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. आपण स्वतःचे रिस्पॉन्सिबल आहोत आणि मग त्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे माझं असं काहीच नाहीये की बाबा असंच आहे, तसंच आहे. ज्या पद्धतीने मी अभ्यास केलाय किंवा आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी मला माहिती आहेत, मला अजून खूप शिकायचंय. आय एम नॉट काइंड ऑफ अ ग्रेट पर्सन, पण माझ्या अनुभवाच्या जोरावर मला असं वाटतं, की जर काही गोष्टींवर विश्वास ठेवल्याने जर तुमची कामं होत असतील, तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे बाबा ह्याच्या दारी किंवा ह्याच्या चरणात सगळं अर्पण केलं. बरीच लोकं, जी माणसं देवावर विश्वास ठेवतात, ती थोडी जास्त जगतात. कारण सगळा ब्लेम गेम देवावरतीच असतो. देवा तू माझं वाईट केलं, देवा तू माझं चांगलं केलं, देवामुळे चांगलं झालं, देवामुळे वाईट झालं. ॲटलीस्ट ते स्वतः आतमध्ये स्वतःला ब्लेम करून गिल्टमध्ये नाहीत राहत. ते देवावरती ब्लेम टाकतात आणि बाजूला होतात. जी माणसं देवावरती विश्वास ठेवत नाहीत, ते स्वतःवरती गिल्ट घेतात आणि स्वतः डेव्हलप होऊन त्याच्यातून बाहेर पडतात. पण मला असं कुणालाच भावनेला कोणाच्या दुखवायचं नाहीये सांगून, की देव नाहीये, देव आहे किंवा काय. हे जग एका एनर्जीवर चालतंय. ते एनर्जीला तुम्ही देव म्हणत असाल तर चांगली गोष्ट आहे. सो मी त्या बिलिव्हिंगला मानते, की विश्वास ठेवला तर ते असतं ना, की दगडूशेठ गणपती आहे, नवसाला पावणारा गणपती आहे. तर तिथे जाऊन लोकं पाया पडतात आणि त्यांचे नवस पूर्ण होतात. आता ॲक्चुअली दगडूशेठमुळं नवस पूर्ण होतात असं नसतं. असं असतं, की तुमचा विश्वास आहे, आपण दगडूशेठकडं गेलोय आणि तो विश्वास आहे, की आता इथं गेलोय म्हटल्यावर माझा नवस पूर्ण होईल. मी बोलले त्या गोष्टी मला मिळतील. म्हणून तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. तुमचा जेवढा स्ट्राँग बिलीफ आहे, तेवढ्या गोष्टी तुमच्या लवकर आणि पटकन जवळ येतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण. सो बेसिकली जर एखाद्या देवावरती विश्वास ठेवून त्या विश्वासाला, तुमच्या विश्वासाला जर आणखी आधार मिळत असेल, तर गोष्ट चालण्यासारखी आहे. पण जर तुम्ही मानत नसाल, तर बी ठीक आहे. सो आय एम इन बिटवीन द थिंग, की मी मानते, नाही मानते, मी ह्याच्यामध्ये आहे. मी बिलिव्हिंगवर मानते. काहीतरी आहे, मी हो पण नाही म्हणत आहे, मी नाही पण नाही म्हणत आहे. काहीतरी आहे, की ज्याच्यावर हे अख्खं युनिव्हर्स चाललंय. देअर इज वन एनर्जी. असू शकतं किंवा नसूही शकतं. सो जोपर्यंत हे पूर्णपणे सिद्ध होत नाहीये, तोपर्यंत मी ह्या गोष्टीवरती नाही काही स्टेटमेंट देऊ शकत. 4था प्रश्न, कोई हमें इग्नोर करे तो क्या करना चाहिए और क्यों करता है कोई हमें इग्नोर? खूप भारी आहे प्रश्न. पहिल्यांदा पहिली गोष्ट लक्षात घेऊ, की का आपल्याला कोण इग्नोर करतं? सगळ्यात महत्त्वाचं असतं, की तुम्ही ज्या लोकांसोबत आहात, तुम्ही तुमच्या आसपास जे एन्व्हायर्नमेंट आहे, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये वाढलेले आहात, त्याच्या अकॉर्डिंगली तुमचा एक स्वभाव बनलेला असतो. जर आपला स्वभाव इतरांना मॅच नाही झाला, आपली वाइब इतरांना मॅच नाही झाली, आपली एनर्जी इतरांना मॅच नाही झाली, तर त्या लोकांच्या नजरेत आपण चुकीचे ठरतो. ॲक्चुअली आपण चुकीचे नसतो. आपण आपल्या जागेवर बरोबर असतात, ते त्याच्या जागेवर बरोबर असतात. बट बेसिकली त्यांच्या एनर्जीला मॅच होत नाहीये, म्हणून त्यांना त्यांचं बेसिक अंडरस्टँडिंग हे असतं, की समोरच्या व्यक्तीला काही कळत नाही किंवा त्याला आपण जे बोलतो ती भाषा समजत नाही आणि ती व्यक्ती चुकीची आहे. तर कधी-कधी तुमच्या गोष्टी मॅच होत नाहीयेत म्हणून तुम्हाला इग्नोर केलं जातंय. आता केलं जातंय तर काय करायचं? बेसिक गोष्ट अंडरस्टँड करून घ्यायची, की त्या व्यक्तीचं, त्यांचं अपब्रिंगिंग, त्यांचं वागणं, त्यांचं राहणं, ते ज्या परिस्थितीतून आलेत, त्यांच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे, त्यांचं जे नॉलेज आहे, त्याच्या बेसिसवरती त्यांची एक टर्मॉलॉजी, त्यांच्या स्वतःच्या लाईफचं त्यांनी काहीतरी एक लॉजिक लावलेलं आहे. त्या लॉजिकमध्ये कदाचित आपण फिट होत नाहीये. वी हॅव टू रिस्पेक्ट अदर पर्सन पर्स्पेक्टिव्ह. त्याच्या पर्स्पेक्टिव्हचा रिस्पेक्ट आपण करायचा. आपण हे समजायचं, की त्याच्या पर्स्पेक्टिव्हला आपण मॅच होत नाहीये, म्हणून आपण त्या व्यक्तीचं केलेलं इग्नोर इट्स ओके म्हणायचं आणि सोडून द्यायचं. कारण इग्नोर केलेला किंमत तेव्हाच असते ज्यावेळेस आपण खूप
लक्ष देऊन त्या गोष्टी ऑब्झर्व करतो. वी आर जस्ट लाईक की हां ठीक आहे, एनी मोर त्या व्यक्तीला आपल्याशी आता आणखी जास्त बोलायला नाही आवडत आहे, त्या व्यक्तीला आणखी आपल्याशी टाइम स्पेंड करायला नाही आवडत आहे, किंवा त्या व्यक्तीला आपणच नाही आवडत आहे. इट्स ओके. तुम्हाला तरी सगळं आवडतात का हो? नाही ना. तसंच मग एखाद्या व्यक्तीला तुम्ही नाही आवडत, इतकंच ते बेसिक आहे. आपण काही खूप मोठी तोफ नाही, वी आर नॉट द काइंड ऑफ पर्सन खूप मोठी तोफ की आपल्याला कुणीच इग्नोर नाही करणार. इट्स ओके. आपल्याला लोक इग्नोर करणार आहेत, जशी आपण दुसऱ्यांना इग्नोर करतो. त्यामुळे आपण खूप मोठी तोफ नाही, आपल्यालाही इग्नोर केलं जाऊ शकतं अँड इट्स टोटली ओके. जसं मला वाटतं की माझ्या निर्णयाचं मी कुणाला इग्नोर केलं तर त्याची रिस्पेक्ट व्हावी, तसं मीही इतरांच्या निर्णयाची रिस्पेक्ट करेल आणि त्यांना त्यांच्या बाजूने त्यांच्या मनाने जगू देईल आणि मी माझ्या मनाने माझ्या पद्धतीने जगेल. इट्स द बेसिक थिंग. सो इट्स इट्स टोटली ऑल राईट. वी आर ऑलवेज विलन इन समबडी स्टोरी. आपण कुणाच्या ना कुणाच्या स्टोरीमध्ये खलनायक तर असणारच आहे. सो दॅट्स ओके यार, इट्स ओके.